वादळी असतात, काही माणसं ही वादळी असतात तर काही माणसं ही वादळ निर्माण करतात. काही माणसं ही जीवनात आलेली वादळे सोख्याच्या नंदादीपासारखे झेलवत राहतात. विद्यार्थी जीवनाचा नंदादीप आयुष्यभर झेलवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे, इतरांच्या सुखदुःखात सदैव सर्वांसोबत असणारे माननीय श्री दगडे सर आज यांची प्रशासकीय बदली होत आहे. तसेच या शाळेचे एक अतिशय छान व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती म्हणजे माननीय श्री होडबे सर यांची पण दुसऱ्या गावी बदली झाली आणि या शाळेत नाही तर या गावात पण एक चांगली शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या कुलकर्णी मॅडम व सर्व विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका म्हणजे कवटेकर मॅडम यांची पण बदली झाली व आज त्यांचा निरोप आणि सतीचा समारंभ. आज हा क्षण मंगल्य मंगल्याचा ज्ञानयात्रेला मार्ग दाखवणाऱ्या सुवर्ण स्तंभाचा प्रत्येकाच्या जीवनात अनेक विद्यार्थी किंवा शिक्षक येतात, परंतु त्यामध्ये असेही काही विद्यार्थी किंवा शिक्षक असतात की त्यांना आपण विसरावे म्हटले तरी विसरूच शकत नाही व माझ्या आयुष्यातले हे शिक्षक म्हणजे तुम्ही सर्वजण व त्यातीलच एक बापासारख्या वेळ प्रसंगी कठोर होऊन आम्हा विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे शाळेचे एक आदर्श व प्रमुख व्यक्ती म्हणजे दगडे सर. आईसारखी माया लावणाऱ्या व एका मैत्रिणीसारखे समजावून सांगणाऱ्या आमच्या प्रिय शिक्षिका म्हणजे कुलकर्णी मॅडम व कवटेकर मॅडम. सर्वांना सर्वांगीण मदत करणारे, शाळेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा असणारे, शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी वेळ काळ पाहिले नाही असे माननीय श्री होडबे सर. आम्ही दोन्ही मॅडमच्या सहवासात जवळजवळ 6 ते 7 वर्ष घालवले व या काळात दोन्ही मॅडमनी आम्हाला पुस्तकातले ज्ञान नाही दिले तर या समाजात या जगात कसं वागलं पाहिजे हे पण शिकवलं. आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी कसे लढायचे हे पण मॅडमनी आम्हाला सांगितले. कवटेकर मॅडमनी जरी आम्हाला काही समजलं नसेल तर अनेक वेळेस नवीन पद्धतीने समजावून सांगायच्या. जर तरी पण आम्हाला नाही समजलं तर मग आम्हाला म्हणायच्या, आम्हाला आत्मविश्वास द्यायच्या, मुलांनो तुमची बॅच ही माझ्या जीवनात आलेल्या सर्व बॅच पेक्षा खूप हुशार आणि मोठी आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. कुलकर्णी मॅडमने तर आम्हाला आमच्याशी स्वतःशी मिळवलं. प्रत्येक क्षणी सांगायच्या आपले कर्तव्य काय आहे, आपल्या समाजात कसे वागले पाहिजे, मोठ्यांचा आदर कसा केला पाहिजे. मॅडमने आम्हाला सांगितले तुम्हाला काहीतरी बनायचे आहे, जरी तुम्हाला शिक्षणाबाबत नकार येत असेल तरी घरी हट्ट मात्र या गोष्टीचा करायचा व ती पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न करायचे, पण आपल्या आई वडिलांचा व गुरुजनांचा विश्वास मात्र कधीच तोडायचा नाही. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजक, सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आवडते म्हणजेच आपले होडबे सर. सर सोबत असताना केलेली मस्ती, एकदम रागावलेले, सर कडून घेतलेले ज्ञान आणि हट्ट करून प्रत्येक कार्यक्रम घेतलेला व सर सोबतच नाही तर या सर्व शिक्षकांसोबत घालवलेले हे सगळे क्षण मात्र माझे अविस्मरणीय क्षण असतील. म्हणूनच मला माझ्या सर्व शिक्षकांबद्दल काहीतरी म्हणावंसं वाटतं. जो खुद मैंने एहसास किया वही कहने का प्रयास किया, मुश्किल से मुश्किल सवालों का हल दिया है आपने, और जो कभी ना भुला पाऊं वो फल दिया है आपने. आपने ही तो हमें शिक्षा का सही मतलब समझाया है, आपने ही तो इस दुनिया को अलग नजरिए से दिखलाया है. एक गुरु की तरह नहीं बल्कि एक परिवार की तरह साथ दिया है, और जब कभी भी लगा मैं गिरा आपने ही तो हाथ दिया है. कभी सख्त हो जाते हो तो कभी डांटते धमकाते हो, तो कभी एक दोस्त की तरह प्यार से समझाते हो. एक गुरु अपने शिष्य की हर बात जानता है, वो गुण हो या अगुण उसे पहचानता है. आपने ही तो खुद मुझे मिलाया है, हार कर भी मुझे जितना सिखाया है. आपका ये कर्ज कभी अदा नहीं कर सकती, आपको इस दिल से कभी जुदा नहीं कर सकती. बस आपकी दुआएं और सर पे हाथ चाहती हूँ, ज्यादा कुछ नहीं, बस आपका आशीर्वाद चाहती हूँ. धन्यवाद.